नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला मेथीचं आळण अशी एक भाजी करून दाखवणार आहे. जरा वेगळ्या प्रकारानं करणार आहे. तर ती भाजी आता तुम्हाला मी दाखवते. प्रथम काय करणार आहे, तर ही मेथी आपण धुवून चिरून घेतलेली आहे. तर ती आता आधी पहिल्यांदा काय करणार आहोत, तर फोडणीला टाकणार आहोत. मेथी टाकणार आहे, कारण ह्याला आपण वरून फोडणी द्यायची. मेथीच्या अळणाला वरून चांगली चमचमीत फोडणी लागते. वरून लसणीची चांगली फोडणी द्यावी लागते, त्याच्यामुळे ती फोडणी देणार आहे. म्हणून आत्ता मी याच्यात थोडं फोडणीला तेल घातलंय. तेल घातलंय, पण त्यामध्ये मोहरी घातली आहे, थोडंसं जिरं, त्यानंतर थोडी लसूण घालणार आहे. याला आपण वरून फोडणी द्यायची आहे, लसणीची चुरचुरीत फोडणी, त्याच्यामुळे थोडी लसूण घातली आहे. हा कढीपत्ता घातला आहे. त्यानंतर आत्ता 2 तुकडे मी फोडणीत टाकते आहे मिरचीचे, सुक्या मिरचीचे. लसूण मी जरा चांगली परतून घेते. त्यावर मी टाकणार आहे. टाकून आता ही मेथी फोडणीला टाकणार आहे. चिरलेली मेथी फोडणीला टाकणार आहे. 1 वाटी मेथी घेतलेली आहे. छान अशी भाकरी पोळीची भाजी सुंदर होते. तर ही भाजी आपण चांगली शिजवून घेणार आहोत. ही भाजी शिजायला फार वेळ लागत नाही. मेथीची भाजी ही झाकण ठेवून, वर झाकणावर पाणी ठेवून मी ही भाजी शिजवून घेणार आहे. भाजी शिजली की पुढची कृती दाखवते. आता ही आपली भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. तरी पुन्हा मी एकदा झाकण ठेवणार आहे. अगदी थोडं हे गरम पाणी घालणार आहे. वर तापत ठेवलेलं होतं ते, आणि असं झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला पुढची तयारी दाखवते. तर मी घेतलंय चमचाभर, त्यात एक अगदी किंचित हळद घालणार आहे. रंग भाजीला चांगला येण्यासाठी आपण त्या भाजीत घातली आहे. आता हे बेसन मी पाण्यात भिजवून घेणार आहे. मेथीचं आळण, आळण म्हणजे काय, पीठ लावून केलेल्या भाजीला आळण म्हणतात. म्हणजे पातळ भाजीला ज्या पीठ लावून करतात त्या भाजीला आळण म्हणतात. पालकाचं आळण पण असंच करतात, ताकाचं करतात, साधं करतात. पालकाचं आळण सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला करून. ज्याला पीठ लावतात त्याला आळण म्हणतात. पूर्वीच्या काळी ज्यांच्याकडे असं डाळबीळ कमी असे, ते थोडीशी डाळ शिजत घालायची आणि मग त्या आमटीला तांदूळ, जरा जिरं, धने असं करून ते पीठ लावायचं. मग त्याला आळण म्हणतात. अळण लावणं, आमटीला अळण लावून. पण ती अतिशय टेस्टी आमटी होते. मी दाखवीन तुम्हाला ती आमटी कधीतरी करून. आणि सुंदर, पूर्वी खरंच एवढ्या डाळी बिळी भरपूर नसायच्या घरात. मग अशा वेळी हे अळण करायचं. आता आपली ही भाजी चांगली शिजलेली आहे. त्याला आता हे मी आळण लावणार आहे. आणि मग आपल्याला हवं असेल तसं घट्ट सैल त्या मनानं आपण पाणी घालायचं. शेपटीत ही भाजी अळण तयार होईल. मेथीचं अळण. थोडं पाणी घालणार आहे, कारण ते खूप नाही तर घट्ट होत जातं बेसन. 2 मिनटं शिजली तर त्यामध्ये मी मीठ घालणार आहे. आणि वरून आता मी सुक्या मिरच्यांची छान तडका देणार. लसूण आणि सुकी मिरची आधी शिजून दे जरा. एक किंचित साखर टाकणार आहे. साखर किंवा गूळ हवा. हेच बेसन आपण ताकात घालून लावलं तरी सुद्धा भाजी छान होईल. तशीही दाखवेन करून तुम्हाला.
हे बघा, आता ही भाजी जशी शिजेल तशी ती छान होईल. एकदम सुंदर, भाकरी बरोबर पोळी बरोबर मस्त. आहा, खूप सुंदर लागते. तयार आहे. आता हे मी उतरून ठेवते आणि एका बाजूला छानपैकी या भाजीला तडका लागतो, तो तडका देऊया आपण. आता ह्या तडका देण्यासाठी मी 10-12 पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत, कारण आपली भाजी थोडी आहे. पण ही अशी ठेचून लसूण घातली की वासही चांगला लागतो, त्याच्यामुळे मी जरा लसूण अशी ठेचून घालते. आपलं तेल गरम झालेलं आहे, पण त्याच्यात मोहरी टाकतोय, थोडं जिरं टाकणार आहे आणि हा ठेचलेला लसूण, हा बघा, त्याला भरपूर लसूण, जितकी लसूण घालाल तेवढी ती भाजी खूप छान लागते. लसूण आणि ही सुकी मिरची घालणार आहे. जराशी लसूण तळून घ्यायची आणि वर तडका द्यायचा की आपली भाजी तयार. 1 चिमूट हिंग घालणार आहे. कुठच्याही भाजीला हिंग हवा. हा हा हा, ही आपली खमंग भाजी तयार झालेली आहे. मेथीचं अळण किंवा मेथीची पातळ भाजी काहीही म्हणू शकता. मेथीचं अळण हे पण काही जण याच्यात थोडी चिंच पण टाकतात, तीही चांगली लागते. मी तर टाकली नाही, पण थोडी चिंच चांगली लागते. तशी ही आपली मेथीची भाजी, पातळ भाजी मी कशी केली आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला मेथीची भाजी दाखवलेली आहे, पराठा दाखवलेला आहे, बरेच प्रकार दाखवलेले आहेत, तेही तुम्ही बघा. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जवळच असलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या रेसिपी तुम्हाला रोज बघता येतील. धन्यवाद.